शैलेश अग्रवाल यांनी असा आरोप केला की काँग्रेसच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना 5-5 लाख वाटले आणि ते भाजपच्या नेत्यांनी दिले होते. आणि आज वडेट्टीवारांनी देखील तोच आरोप केलाय की काँग्रेसच्याच एका नेत्यांनी जवळजवळ 40 ते 45 काँग्रेसच्या नगरसेवकांना 5-5 लाख दिले. तुमच्या काय माहिती आहे याच्याबद्दल? नाही, आजचा दिवस काय आहे? 6 जून. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठा शिकवली की निष्ठेसाठी प्राण गेला तरी 72. मग आश्चर्य वाटतं की मग त्यांच्या नगरसेवकांनी पैसे घेतले असेल तर जय भवानी जय शिवाजी म्हणत तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना निष्ठा शिकवा ना. असे विकाऊ कार्यकर्ते घेऊन जर पक्ष चालवले जात असेल तर याला कोण जबाबदार राहील? आम्ही हा प्रयत्न करतो की आमचा कार्यकर्ता निष्ठावान राहावा. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी अशा कार्यकर्त्यांच्या सोबत काम करतो ज्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने कोणीही पैसे देऊन मोहामध्ये पाडू शकत नाही, याचा मला अभिमान आहे. आणि मी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करेन की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये तू आशीर्वादाच्या माध्यमातून भरभरून निष्ठा दे. जय भवानी जय शिवाजी म्हटल्यावर आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली निष्ठा जागृत करा. आम्हाला दुसरा पक्ष काय करतो याच्याशी काही देणं घेणं पण भाऊ, याच्यामुळे या निवडणुकीत घोडे बाजार झाला मोठ्या प्रमाणात हे दिसून येत नाही. नाही. असं आहे की 1952 मध्ये ईशान्य मुंबईमध्ये विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा पराभव झाला तेव्हा वर्तमानपत्र काढून बघा, तेव्हाही असे आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे 2026च्या निवडणुकीत आणि 1952च्या निवडणुकीमध्ये शेवटी लोक त्यांची मानसिकता हे आपल्याला कशा पद्धतीने जय भवानी जय शिवाजी म्हणत बदलवता येईल याचा विचार केला पाहिजे. हा काही नवीन प्रयोग आहे असं तुम्हाला वाटतं का? 1952 मध्येही होतं. आपल्याला माहिती आहे की 12 जून 1975 अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल आला. स्वर्गीय इंदिरा गांधींचं जे पद होतं त्याबद्दल त्यांनी निकाल दिला आणि आरोप कोणते होते माहित आहे? निवडणुकीत पैसे वाटले म्हणून. यश शर्मा म्हणून त्यांचा सरकारी अधिकारी आहे, त्यांनी निवडणुकीत पक्षाचा प्रचार केला म्हणून हायकोर्टाचा निर्णय. मग आता 2026 मध्ये आपण त्याच विषयावर बोलतोय ज्या विषयावर 12 जून 1975ला हायकोर्टाने निकाल दिला. ही मानसिकता आहे. आपल्याला प्रत्येक पक्षाला आपले कार्यकर्ते या संसर्गजन्य आजारापासून दूर राहावे या दृष्टीने राष्ट्रभक्तीचं वॅक्सिन दिलं पाहिजे. तुमचं कुठेतरी मत निवडणूक घेऊ नये अशा बाजूच आहे का? नाही, निवडणूक घेऊ नये या बाबतीत माझं मत असण्याचं कारणच नाही. माझं मत एक स्पष्ट आहे की सर्वसाधारण निवडणुकीमध्ये सामान्य मतदारांना प्रभावित करण्यासाठी नेत्यांनी कोणत्याही पद्धतीच्या कारण नसताना मोहात पाडणाऱ्या गोष्टी करू नये. यासाठी सर्वसाधारण निवडणुकीमध्ये आचारसंहिता मी समजू शकतो. राज्याच्या एका समितीचा मी अध्यक्ष होतो आणि जेव्हा आम्ही 5 वर्षाचा अभ्यास केला तेव्हा 315 दिवस आचारसंहिता. विचार करा, 315 दिवस आचारसंहिता, सण उत्सव, मग असणारी पुन्हा त्याला असणाऱ्या सुट्ट्या, शनिवार रविवार, म्हणजे 5 वर्षामध्ये जर 600-700 दिवस हे काम न करण्याचेच आपण ठेवले तर 2,50,000 कोटीचं वेतन पेन्शन ज्या राज्यात जनतेच्या सेवेसाठी दिलं जाते. आज मी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलं, आयुक्तांना पत्र दिलं आणि पत्रामध्ये मी सांगितलं की पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे चंद्रपूरमध्ये. चंद्रपूरमध्ये तसंच उष्णता प्रचंड असते, बैठक घेता येत नाही. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न आहे, बैठक घेता येत नाही. गुंजेवाईमध्ये एका वाघाने 4 एका कुटुंबातल्या आमच्या बहिणींना, गाडक्या बहिणींना हमल्यामध्ये जीव गमवावा लागला, बैठक घेता येत नाही. 20 हत्ती सावगी तालुक्यापर्यंत पोहोचले. त्याच्या बंदोबस्तासाठी जेव्हा मी फोन केला की याबद्दल आपल्याला उपाययोजना करावी लागेल, बैठक घेता येत नाही. या ठिकाणी STBTचा चोर कापसाच्या बियाणीचा प्रादुर्भाव झाला, बैठक घेता येत नाही. या ठिकाणी नागा सफाई करण्याच्या संदर्भात टेंडर अजून वर्क ऑर्डर दिला नाही, बैठक घेता येत नाही. म्हणजे माणसं मेली तर चालेल पण बैठक घेता येत नाही. मग काय? मग मी प्रश्न केला की एवढी काय घाई होती? कडक उन्हामध्ये शेतीचा हंगाम आहे, शेतकरी असं तर नाही म्हणू शकत की मला आता जून महिन्यात मे महिन्यात नांगरणी करावी लागते आणि मी तुमची नांगरणी करणार नाही कारण आता आचारसंहिता. असं होऊ शकतं का?
त्याला नांगरणी करावी लागेल, बियाणाची टंचाई असू नये म्हणून लोकप्रतिनिधींना जीव लावावा लागेल, युरिया DAP खत त्याला प्राप्त व्हावं. आता उद्या एल निनो आहे, मग आवश्यकता पाऊस पडला नाही तर सिंचनाच्या पाटचाऱ्या दुरुस्त कराव्या लागतात. आता पांधन रस्त्याच्या संदर्भामध्ये जर आत्ता केले नाही तर कारण पावसाळ्यात आणि पीक उभं झाल्यावर पांधन रस्ते करणार आहात का? आता या माझ्या जिल्ह्यामध्ये माझी मालगुजारी तलाव सिंचनाचं एक मोठं साधन आहे, 45 तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे. काय केलं तुम्ही? नाही, बैठक नाही घेता येणार, आचारसंहिता आहे. आता आचारसंहिता म्हणजे काय नवीन शोभेचा गब्बर सिंग आहे का, की ज्या आचारसंहितेची भीती दाखवून जनसामान्यांचे प्रश्नही सोडवता येत नाही? मी निवडणूक आयुक्तांशी बोललो म्हणताय, बरोबर नाही आहे. ही या निवडणुकीमध्ये नगरसेवक हे मतदार आहे, हे काय प्रभावित होतात का? मी उद्या एखाद्या वार्डामध्ये बोरिंग केली म्हणून नगरसेवक मतदान करणार आहे का? अहो, त्या पक्षाची बांधील आहे. आणि मी तर असं म्हणेन, मग या निवडणुकाच कशाला घेता? जसं आपण कोआप करताना कोआपमध्ये त्या गटाची शक्ती किती यावर आपण तर कोआप देतो, पुढे भविष्यात तसंच करा ना. त्या पक्षाचे गट आहे, गट प्रमुख आहे, त्या पक्षाचे गटप्रमुख किंवा त्यांची एक चांगली सिस्टीम तयार करू, म्हणजे घोडेबाजारही होत नाही आणि विधान परिषदेमध्ये सदस्य निवडून जाईल. तुमच्याही मनात काही इच्छा पूर्ण होईल. आणि कारण असताना आचारसंहितेचा हा गब्बर सिंग हा सामान्य जनतेला त्रास देणार नाही. अशा पद्धतीने आचारसंहितेचा गब्बर सिंग त्रास द्यायला लागला तर सामान्य जनतेतून कधीतरी जयवीरू हा जन्माला येणारच आहे. भाऊच दिल्लीमध्ये कॉक्रोच पार्टीच्या दिपके यांचं आंदोलन आहे, काय सांगाल? हा नवीन एक पुन्हा काही विरोध आहे सरकार विरोधात? नाही, असं आहे की कधी कधी अशी एखादी छोटीशी घटना होते, त्या छोट्या घटनेतून मोठ्या गोष्टी जन्माला येतात. सुप्रीम कोर्टाचे सन्माननीय जज महोदय यांनी त्यांना असं वाटलं की मी जे बोलतोय ती छोटी गोष्ट आहे, पण ती छोटी गोष्ट नव्हती. तुम्ही जेव्हा या देशाच्या तरुणांना या संदर्भामध्ये अशी उपमा देतात तेव्हा साधारणतः हा देश महाराणा प्रतापाचा देश आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे, हा त्या लाखो शहीदांचा देश आहे की ज्या देशाच्या मातीने एक एक 10,000 सूर्याचं तेज असणारे कोहिनूर जन्माला घातले. आणि मग अशा प्रसंगामध्ये तरुणांच्या मनामध्ये कधीतरी हा भाव जन्माला येतो आणि या भावातून तरुणांनी अशा पद्धतीचा प्रयोग केलेला आहे. पण शेवटी कोणताही प्रयत्न आणि प्रयोग याला एक योग्य दिशा लागते, एक योग्य व्यवस्था लागते. आणि ही दिशा आणि व्यवस्था नसेल तर अशा पद्धतीचा प्रयोग हा पर्याय ठरत नाही. भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने संघटना उभी केली, हजारो लोक जे आजही TV चॅनलमध्ये दिसत नाही, पण ज्यांनी आपल्या परिवाराचा त्याग करून त्याग, तपस्या और बलिदान ये है हमारी पहचान या भावनेने काम केलं, त्याच्या आधारावर हा पक्ष उभा आहे. आणि म्हणून कोणी म्हणतात की CJP हा काही पर्याय आहे. CJP पर्याय नाही आहे. हा, हे खरं आहे की CJPच्या या प्रयोगातून सर्वांनीच काहीतरी शिकलं पाहिजे की आमच्यामधली नम्रता, आमच्यामध्ये बोलण्याच्या बाबतीमध्ये असणारा, आणि आम्ही कधीही हे गृहीत धरता कामा नये की आपण शब्दाचा उपयोग करताना सामान्य माणसाचं मन दुखेल अशा पद्धतीचा उपयोग करू नये. आता हा प्रश्न जन्माला कुठून आला? आता सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही बोलताना जे भान ठेवलं नाही त्यातून हा जन्माला आला प्रयोग. आणि म्हणून मग अशा प्रसंगामध्ये असे प्रयोग पुन्हा जन्माला येऊ नये याची काळजी सर्वांनीच घेतली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.